सनाया उठ ना प्लीज। नाही उठायचं, तू पण झोप बरं, नको जाऊ ऑफिसला। जावं लागेल ऑफिसला। बरं ऐक ना, एक काम कर ना प्लीज, मी रात्रीपासून काही खाल्लं पण नाही, खूप भूक लागली। तू प्लीज माझ्यासाठी काहीतरी करशील? म्हणजे मी केलं असतं, पण आता ऑफिससाठी आवरू की ब्रेकफास्टची तयारी करू? तू ऑमलेट वगैरे काहीतरी कर ना, मी ब्रेड आणून देतो तुला प्लीज। नाही यार, तू बाहेर जाऊन खा ना काहीतरी यार, प्लीज जा। यार सकाळपासून बेल वाजायला सुरुवात होते, आता कोण आलंय? हॅलो साहेब, कचरा। हे घे। हे काय? एकच पिशवी? एकच म्हणजे अजून किती हवेत? घे। अहो साहेब, तुम्हाला सोसायटीचा नियम माहित नाही का? ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायचा। काय फालतूगिरी आहे राव? काय सकाळी सकाळी कचरा वेगळा करत बसायचं का मी? चल घे लवकर। मी हा असा कचरा नेणार नाही, नाहीतर एक काम करा ना, तुम्ही सगळा हा कचरा स्वतः नेऊन खाली टाका ना। अरे स्वतःच नेऊन टाका म्हणजे काय? ए हॅलो, ओ कचरेवाले, ओ। एक तर कालपासून पोटात काही नाहीये, भूक लागली, त्याच्यात सकाळपासून यांची आरे रे। जाऊ दे। खमंग वास समोरून येतोय बहुतेक। काय हवंय? काय हवंय? काय नाही, ते खमंग वास येतोय ना म्हणून। आमच्याच घरातून येतोय। वास घेत इथपर्यंत आलात काय? काय डाळवडे करतायत का? नाही, वास ओळखीचा वाटतोय म्हणून विचारलं। हो, डाळवडेच केलेत तुमच्या दोडक्या बायकोने, तिच्या नेहमीच्या हाताच्या चवीनं, म्हणूनच वास ओळखीचा वाटतोय। काय भूक लागली काय? नाही म्हणजे तुमच्या शून्यताईनं काय जेवायला दिलेलं दिसत नाही आज? लाळ गळेल खाली, देतो वाटीत आणून, पण इथे असे दारात उभे राहू नका। आम्ही काही कुणाचे देणेकरी लागत नाही। हा ठीक आहे ठीक आहे, हे लगेच सांगायची गरज नाहीये, मला काय हौस नाही अशी उभं राहायची। हे आपलं वास छान आला म्हणून। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.